नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजपर्यंत आपला इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा तिसरा धडा त्यामधील एक्सरसाइज 3.3 आज आपण चालू करणार आहोत. आजपर्यंत आपले 3.2 पर्यंतचे सर्व एक्सरसाइज संपलेले आहेत. त्याच्यामधील आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे होते तेही आपण पाहून त्यांना व्यवस्थितपणे विश्लेषण करून त्याच्यावर एक्सरसाइज आपण पाहिलेले आहेत. तर आज आपण आपला जो काही गणित भाग 2चा तिसरा जो एक्सरसाइज असणार आहे 3.3 एक्सरसाइज त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत आणि यानंतर हा एक्सरसाइज आपण एकदम व्यवस्थितरित्या अगदी सोप्या भाषेमध्ये कशा पद्धतीने त्याची प्रूफ आपण तिथं लिहू शकतो आणि ते कमीत कमी शब्दांच्या मध्ये ते आपण काय करणार आहे पाहणार आहोत. तर चला आपण वेळ न वाया घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय मुद्दे कव्हर करणार आहोत त्याची इथं लिस्ट आपण दिलेली आहे. पहिल्यांदा बघा, सर्वात पहिला आपण पाहणार आहोत आर्क म्हणजे काय असतं, आर्क ऑफ द सर्कल म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर पाहणार आहे सेंट्रल अँगल म्हणजे काय आणि आर्कची डेफिनेशन म्हणजे काय असणार आहे, म्हणजे आर्क आपण कशाला म्हणतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क म्हणजेच काय, दोन आर्क कॉन्ग्रुअंट केव्हा असतात, कॉन्ग्रुअंट म्हणजे एकरूप म्हणजे समान मापाचे. मग दोन आर्क समान मापाचे केव्हा बनतात ते आपण याच्यामध्ये काय करणार आहे पाहणार आहोत. त्याच्यानंतर काय बघणार आहे, सम ऑफ मेजर ऑफ आर्क. जर समजा एका सर्कलवर जर 2 3 4 5 आर्क बनत असेल तर त्याची आपण बेरीज कशा पद्धतीनं मांडू शकतो ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा आणि सर्वात शेवटचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हा काय, तर प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड अँड इट्स करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे स्कॉड आणि आर्क मधली जे काही रिलेशन आहे ते आपण पाहणार आहोत आणि याच्यावर आधारित आपल्याला दोन थिअरम सुद्धा असणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पूर्णपणे बघायचा आहे, कारण तुम्हाला हे जर मुद्दे समजले तर हा एक्सरसाइज तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या समजणार आहे. तर मित्रांनो एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे. मित्रांनो हा धडा आपल्याला खूप मोठा धडा आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही पूर्ण धडा एकदम असं बघायला गेला तर तुम्हाला खूप अवघड वाटणार आहे. मग त्याच्यात आपण काय केलंय, आपण या धड्याला एक्सरसाइज वाईज काय केलंय ब्रेकडाऊन केलेलं आहे आणि प्रत्येक एक्सरसाइजच्या अगोदर जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असणार आहेत ते पॉईंट्स डिस्कस करून त्यांना व्यवस्थित समजून घेऊन तो एक्सरसाइज आपण काय करणार आहे अभ्यास करणार आहोत. अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येक धडा सोपं वाटायला लागेल. ठीक आहे, तर चला आपण आता काय करूया, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा सर्वात पहिला पॉईंट काय बघा, पहिल्यांदा आपल्याला विचारलं आर्क ऑफ द सर्कल म्हणजे काय. चला मित्रांनो हा एक सर्कल काढला आपण. हा सर्कल काढल्यानंतर मी इथं कोणतेही दोन पॉईंट घेतले. बघा इथं दोन पॉईंट घेतले, पहिल्याला नाव दिलं ए आणि दुसऱ्याला नाव दिलं बी. आता ह्या दोन पॉईंट्समुळे काय झालं, सर्कलचा एक खालचा एक भाग तयार झालाय आणि सर्कलचा वरचा एक भाग तयार झालाय. मग हे जे सर्कलचे जे म्हणतात ना, द पॉइंट ऑफ द सर्कल बिटवीन दिस टू पॉईंट्स इज कॉल्ड द आर्क. याला काय म्हणायचं असतं मित्रांनो, आर्क म्हणायचं असतं. मग हा लहान आर्क दिसतो म्हणून ह्याला म्हणायचं मायनर आर्क. याला काय म्हणायचं मायनर आर्क. आणि हा काय दिसतो, हा मोठा आर्क दिसतो. हा काय दिसतो, मोठा आर्क दिसतो म्हणून याला म्हणायचं मेजर. काय म्हणायचं याला, मेजर आर्क असं म्हणायचं आहे मित्रांनो. चला इथे एक पॉईंट दिला मी, याला म्हटलं वाय आणि ह्याला म्हटलं एक्स. जो मायनर आर्क आहे त्याचं नाव काय येईल, आर्क ए एक्स बी. याला काय नाव येईल, ए एक्स बी. आणि हा जो मोठा आर्क आहे त्याचं नाव काय येईल, ए वाय बी. काय नाव येणार आहे, ए वाय बी. तर आर्क म्हणजे हेच असतं, दोन पॉईंट सर्कल कोणते घेतले तर त्या दोन पॉईंटच्या मधील जो सर्कलचा भाग असणार आहे त्याला आपण आर्क म्हणतो. ठीक आहे, तर आर्क म्हणजे काय, कॉर्ड म्हणजे काय, रेडियस म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय, सेकंड म्हणजे काय, टँजंट म्हणजे काय, हे जे काही सर्व पॉईंट्स असले आहेत या धड्यासाठी जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अगदी बेसिक पासून एकदम व्यवस्थितरित्या आपण एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तो व्हिडिओ पाहिलेला असला पाहिजे, मग तुम्हाला हे सगळं एकदम व्यवस्थितरित्या समजायला सोपं जाणार आहे. दुसरा पॉईंट बघा, दुसरा पॉईंट काय आहे? दुसरा पॉईंट आहे सेंट्रल अँगल अँड डेफिनेशन ऑफ आर्क. तर आपण पहिल्यांदा बघणार आहे सेंट्रल अँगल म्हणजे काय. काय बघणार आहे, सेंट्रल अँगल म्हणजे काय. समजा आता मी हा सर्कल काढला, सर्कल काढल्यानंतर हा सर्कलचा काय आहे, सेंटर आहे. पण त्याच्यानंतर मी काय केलं, इथे दोन पॉईंट घेतले. हा पहिला पॉईंट घेतला ए आणि हा दुसरा पॉईंट घेतला बी. मी काय केलं, ए आणि बी हे जे दोन पॉईंट जातात त्याला सेंटरशी जोडून टाकलं. सेंटर ओ आहे समजा, ह्याला मी इथं काय केलं, इथं असं जोडला आणि इथं असं काय केलं, जोडून टाकलेलं आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, हे जे काय सेंटर पासून सर्कलचा कोणताही जो पॉईंट असतो तिथपर्यंतचं हे जे अंतर असतं त्याला आपण म्हणतो असतो रेडियस. म्हणजे या दोन पॉईंट पासून आपल्याला दोन रेडियस मिळणार आहेत आणि त्या दोन रेडियस मधील हा जो कोन आहे ना, सेंटर जवळ तयार झालेला कोन आहे म्हणून त्या कोनाला म्हणायचं असं सेंट्रल अँगल. याला काय म्हणायचं असं मित्रांनो, सेंट्रल अँगल म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, सेंट्रल अँगल. नीट लक्षात ठेवा मित्रांनो, कारण पुढे जाऊन आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल सुद्धा शिकायचं आहे. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय असतं, समजा हे जे दोन पॉईंट आहेत ना, ह्या दोन पॉईंटला मी जर सेंटरशी जोडलं तर सेंटरशी जोडल्यानंतर सेंट्रल अँगल तयार होतो. आणि याच दोन पॉईंटला जर मी सर्कलवरच्या कुठल्याही पॉईंटला जोडलं, समजा इथं आहे तर मी इथं असं जोडून टाकलं, म्हणजे पण इथे कोण तयार झाला दिसतोय का. किंवा समजा एक पॉईंट इथं आहे, मी याला काय केलं, असं इथं असं जोडलं, इथे अँगल अँगल तयार झाला, इथे एक दिसतोय का. किंवा मग मला सांगा इथे एक पॉईंट आहे, मी काय केलं, इथनं असं ह्या इथं असं जोडून टाकलं, मग इथे एक अँगल तयार झाला, हा जो दिसतो ना. मग सेंटरवरच्या जर सर्कलवरच्या कुठल्याही जर पॉईंटला जोडलं तर तिथं जो अँगल तयार होतो त्याला आपण म्हणतो इन्स्क्राइब्ड अँगल. कुठला अँगल म्हणतो, इन्स्क्राइब्ड अँगल. आणि जर आपण जर आपण हे जे दोन पॉईंट आहेत सर्कलवरचे त्यांना जर आपण सेंटरशी जोडलं तर त्याला म्हणायचं असं सेंट्रल अँगल. काय म्हणायचं असं मित्रांनो, सेंट्रल अँगल म्हणायचं असतं. तर हे पॉईंट तुम्हाला समजलेले साबित. तर चला आपण पुढे जाऊया. आता मित्रांनो मला एक सांगा, आपलं वजन मोजायचं आहे, आपली उंची मोजायची आहे, आपल्याला डिस्टन्स मोजायचं आहे. तर हे ज्या काही फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करत असतो
त्यांना प्रत्येक एका युनिटमध्ये आपण त्यांना एक्सप्रेस करत असतो. म्हणजे समजा मी म्हटलं माझं वजन किती आहे? तर मी सांगणार माझं वजन एक समजा 70-80 किलो आहे. समजा मला माझी उंची विचारली, तर मी सांगणार माझी 170 फूट 170 सेंटीमीटर उंची आहे किंवा माझी 6 फूट उंची आहे. असं मी काहीतरी सांगू शकतो. म्हणजे एक युनिट आहे त्या क्वांटिटीला काय युनिट आहे. तसंच आपल्या पद्धतीनं तसंच इथं हा जो आर्क आहे ना, ह्या आर्कला मोजायचं कसं? म्हणजे आर्कचं माप कशा पद्धतीने सांगायचं? म्हणजे हे सेंटीमीटरमध्ये सांगायचं आहे, मीटरमध्ये सांगायचं आहे, कशामध्ये सांगायचं आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या आर्कला आपण एक्सप्रेस करत असतो डिग्रीमध्ये. समजलं? आता ह्या इयत्ता 10वी पर्यंत तर आपण आर्कला डिग्रीमध्येच एक्सप्लेन करणार आहे. पुढे जाऊन आपण रेडियनमध्ये सुद्धा याला एक्सप्रेस करणार आहोत. पण सध्या लक्षात ठेवा इयत्ता 10वी मध्ये आपण हे जे आर्कचं माप सांगणार आहे ना, त्या आर्कचं माप आपण डिग्रीमध्ये सांगणार आहे. जसं आपण कोनाचं माप सांगतो बघा. मला सांगा एखादा कोन दिला, एखादा अँगल दिला तुम्हाला आणि त्या अँगलचं माप विचारलं. तुम्ही किती सांगता? 50 डिग्री अँगल आहे, 60 डिग्री आहे, 100 डिग्री आहे, 120 डिग्री आहे, 200 डिग्री अँगल आहे. अशाच पद्धतीने मित्रांनो ह्या आर्कला सुद्धा आपण अँगलमध्ये एक्सप्रेस करणार आहे. मग ह्या आर्कचं माप किती असणार आहे? समजा आता इथं आर्क ए एक्स बी तयार झालाय आणि हा दुसरा आर्क आहे समजा ए वाय बी आर्क आहे बघा पहिला मोठा कोणता आहे ए वाय बी आणि हा जो लहान आर्क आहे त्याला म्हणायचं ए एक्स बी का मित्रांनो मग हे दोन आर्कची माप मला सांगायचं आहे तर बघा पहिल्यांदा मी काय करणार पहिल्यांदा समजा मी हा कोन मोजणार काय करणार मी कोन मोजणार कोण कोणता दोन पॉईंट मधलं कोन जे दोन पॉईंट आहेत सर्कलचे त्याला जर मी सेंटर जोडलं तर इथे माझा जो सेंटर अँगल तयार होतो तो सेंटर अँगल जितक्या मापाचा असतो तितक्याच मापाचा त्याच्या समोरचा हा कोन असतो सॉरी आर्क असतो समजा उदाहरणार्थ मला 60 डिग्री दिलंय तर हा आर्क पण माझा किती असणार आहे 60 डिग्रीचा असणार आहे समजा हा कोन मला जर 70 डिग्री दिला तर हा कोन आर्क कोन माझा किती असणार आहे 70 डिग्रीचा असणार आहे समजा हा कोन मला जर 80 डिग्री दिला तर हा माझा आर्क किती डिग्रीचा असणार आहे 80 डिग्रीचा असणार आहे म्हणजेच आर्कचे डेफिनेशन काय मित्रांनो आर्कची डेफिनेशन हीच आहे जितकं सेंट्रल अँगलचं माप तितकं त्याच्या समोरच्या आर्कचं माप जितकं सेंट्रल अँगलचं माप तितकं त्याच्या समोरच्या आर्कचं माप मग आता मला सांगा मित्रांनो फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं ह्या कोणाचं माप आहे 60 डिग्री किती डिग्री आहे 60 डिग्री आहे आणि तुम्हाला विचारलंय हा जो काही आर्क आहे ए वाय बी ह्या ए वाय बी ह्या आर्कचं माप किती आहे आता बघा मित्रांनो सर्वात पर्यंत माहित पाहिजे हा पूर्ण सर्कल आहे आणि पूर्ण सर्कलचा माप किती असतो 360 डिग्री असतं किती असतं 360 डिग्री असतं ह्या 360 डिग्री पैकी ह्या आर्कला किती गेले ह्या आर्कला गेलेला आहे हा जो सेंट्रल अँगल आहे तेवढंच सेंट्रल अँगलचा माप याच्या समोरच्या आर्कचा आहे त्याच्यामुळं याचं जेवढं माप असणार आहे तेवढंच ह्या आर्कचं असणार आहे मग ह्या आर्कचं माप झालं 60 डिग्री मग 360 म्हणून ह्याला जर 60 गेलं तर याला किती उरलं तर याला उरलेलं आहे 360 मायनस 60 इज इक्वल टू 300 डिग्री किती डिग्री उरलं याला 300 डिग्री उरलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय करणार आहे सेंट्रल अँगल वरून त्याच्या समोरच्या आर्कचं माप काढणार आहे समजलं का मित्रांनो हा पण सेंट्रल अँगल झालेला आहे आणि हा सुद्धा सेंट्रल अँगल झालेला आहे काही सुद्धा अडचण नाही समजलं आर्क कसा बनतो आर्कचे प्रकार किती आहेत त्याच्यानंतर आर्कला सेंट्रल अँगल म्हणजे काय असतं आर्कला मोजायचं कसं तर हे महत्वाचे मुद्दे जे काही ह्या एक्सरसाइज साठी एकदम बेसिक आहेत इथून 3.3 3.4 3.5 यांच्यासाठी मित्रांनो हा सर्वात महत्वाचा बेस आहे हा जर का आला तर तुम्हाला पुढचं गणित एकदम सोपं जाणार आहे चला आपण पुढे जाऊया बघा तर हे जे पॉईंट्स पहिले आहेत ना त्याच्यावरून हे आपल्याला आता काही महत्वाचे मुद्दे बघायचे आहेत बघा पहिला काय मुद्दा तर पहिला मुद्दा आहे द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल म्हणजे काय समजा हा सर मी सर्कल दिला तुम्हाला हा पॉईंट दिला आणि हा काय झाला हा सेंट्रल अँगल बनलेला आहे तर मायनर आर्क कोणता आहे हा मायनर आर्क आहे मग हा जो सेंट्रल अँगल बनलेला आहे या सेंट्रल अँगलच्या एवढंच माप कोणचं असणार आहे याच्या समोरच्या आर्कचा असणार आहे तो हा पहिला मुद्दा सांगत आहे म्हणजे काय समजा इथं दिलं ए इथं दिले ओ इथं दिले बी हा जो ए बी आहे तो जो 60 डिग्री असेल तर मेजर ऑफ आर्क ए बी किती असणार आहे तर मेजर ऑफ आर्क ही पण किती असणार आहे थिटा म्हणजे इथं थिटा दिले 60 जागी थिटा दिले म्हणून ते पण किती झालं थिटा डिग्री झालेलं आहे अशा पद्धतीनं समजलं हा झाला पहिला पॉईंट आता सेकंड पॉईंट बघा सेकंड पॉईंट काय आहे सेकंड पॉईंट दिला आपल्याला द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क समजा आता बघा हे आपल्याला इथं दिलंय हे जे दोन पॉईंट आहेत हा झाला मेजर मायनर आर्क हा काय झाला मायनर आर्क मग मायनर आर्क मेजर आर्क कसं काढायचं तर मायनर आर्क मेजर आर्क काढताना 360 मधून मायनस मायनर आर्क करायचं काय करायचा मायनर आर्क मग आपण तेच करत होतो हे जर तुम्हाला 60 मिळालं तर 360 मधून हे 60 वजा केलं तर 300 मिळतं म्हणजेच मेजर आर्कचं माप मिळतं हा दुसरा पॉईंट सांगत आहे आपल्याला त्यानंतर तिसरा पॉईंट बघा तिसरा पॉईंट काय सांगितलं आपल्याला तिसरा पॉईंट सांगितलेला आहे मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क दॅट इज सेमी सर्कल इज 180 डिग्री सर्वात महत्वाचं मित्रांनो समजा हा सर्कल आहे ही सेंटर आहे आणि या सेंटर मधून आपण काय केलेलं आहे अशा पद्धतीने एक डेमीटर काढलेला आहे म्हणजे एक कॉर्ड काढलेला आहे अशी कॉर्ड काढलेली आहे जी कॉर्ड आपल्या सेंटर मधून पास होते मग जी कॉर्ड सेंटर मधून पास होते ती कॉर्ड लॉंगेस्ट कॉर्ड असते त्या कॉर्डला आपण काय म्हणत असतो डायमीटर म्हणत असतो त्या कॉर्डला काय म्हणत असतो डायमीटर म्हणत असतो मित्रांनो समजलं एकच मिनिट
चला आता पुढे मग तिसरं पॉईंट बघा. तिसरं पॉईंट कसा आलाय, की समजा जर आपण अशा पद्धतीने एक सर्कल काढला आणि या सर्कलचा एक डायमीटर काढला, तर हा डायमीटर काय करतो, ह्या सर्कलला 2 इक्वल भागामध्ये डिव्हाईड करतो. काय करतो? 2 इक्वल भागामध्ये डिव्हाईड करतो. एक भाग झाला वरचा, एक भाग झाला खालचा. आता मला सांगा मित्रांनो, याच्यामध्ये कोण मोठा, कोण लहान असं होणार आहे का? नाही. दोघंही इक्वल होणार आहेत. दोघेही कसे होणार आहेत? इक्वल होणार आहेत. मग आता मला सांगा, तर दोघांना किती माप मिळणार आहे? तर ह्या सर्कलचं जेवढं काय असणार आहे, तेवढं अर्धा-अर्धा मिळणार आहे. आपल्याला सर्कलचं माप किती असतं? तर द मेजर ऑफ ऑल म्हणजे ओव्हरऑल सर्कल इज 360 डिग्री. किती असतं? 360 डिग्री असतं अख्ख्या सर्कलचं माप. मग जर अख्ख्या सर्कलचं माप जर 360 डिग्री असेल, तर अर्ध्या सर्कलचं माप किती आलं? 180 डिग्री आलं. दुसऱ्या अर्ध्या सर्कलचं माप किती आलं? 180 डिग्री आलेलं आहे. म्हणजे हा जो आर्क असणार आहे ना, हा आर्क असणार आहे किती? 180 डिग्री आणि हा जो आर्क असणार आहे ना, हा किती असणार आहे? 180 डिग्री. म्हणजे हा जो सेमी सर्कल बनणार आहे, हा काय बनणार आहे? सेमी सर्कल बनणार आहे. त्या सेमी सर्कल म्हणजेच ह्या आर्कचं माप असणार आहे 180 डिग्री आणि ह्या सेमी सर्कलचं माप असणार आहे 180 डिग्री. अशा पद्धतीने हा चौथा पॉइंट सांगतो आणि पाचवा पॉइंट काय द मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 360 डिग्री. हे तर माहितच आहे. सर्व सर्कल माप किती असणार? मग 360 डिग्री असणार आहे. हे झालं आपलं शेवटचा पॉइंट. चला आता आपण काय करूया? पुढच्या पॉइंटला जाऊया. पुढचा पॉइंट काय पाहून घ्या. चला पुढचा पॉइंट आहे काँग्रुएन्स ऑफ आर्क. काँग्रुएन्स ऑफ आर्क म्हणजे आता समजा तुम्हाला एक 2 आर्क दिलेले आहेत आणि 2 आर्क मधून तुम्हाला ओळखायला सांगितलेलं आहे की बाबा 2 आर्क आहेत ना, जे 2 अर्क दिलेले आहेत, ते 2 अर्क काँग्रुएंट आहेत का? काय विचारलं आपल्याला? दिलेले 2 अर्क काँग्रुएंट आहेत का? ते आपल्याला ओळखायचं आहे. काँग्रुएंट म्हणजे काय? समान मापाचे. मग आता समान मापाचे अर्क कधी होणार आहेत? जरा इथं तुम्ही पाहिले तर तुम्हाला समजेल. बघा, आपण काय करूया? सुरू करूया. बघा, इथं दिसतंय का व्यवस्थित? येस, दिसत आहे. आता मला एक सांगा मित्रांनो, इथं तुम्हाला 2 सर्कल दिसत आहेत. किती सर्कल दिसतात? 2 सर्कल दिसतात. हे बघा, हा आतला पहिला एक सर्कल दिसतोय आणि बाहेरचा दुसरा सर्कल दिसतोय. ठीक आहे? तर तुम्ही काय करा? पहिल्यांदा फक्त बारक्या सर्कलवर फोकस करा. काय करा? त्या बारक्या सर्कलवर फोकस करा. मला एक सांगा मित्रांनो, ह्या आर्कचं माप किती आहे? या सेंट्रल अँगलवर किती? 70 डिग्री. परत ह्या आर्कचं माप किती आहे? या अँगल एवढं किती? 70 डिग्री. म्हणजे हा आर्क आणि हा आर्क सेम समान मापाचा आहे. म्हणजे दोघं काय झाले? कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. दोघं काय झालेले आहेत? कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. तर मित्रांनो, जरा नवीन पॉइंट बघा. मी काय म्हणतोय तुम्हाला, हा जो आर्क आहे AB आणि हा त्याच्या समोरचा हा जो आर्क आहे डी, या दोघांचं माप किती असणार आहे? तर ह्या दोघांचं माप असणार आहे सेंट्रल अँगल एवढं म्हणजे किती? 70 डिग्री असणार आहे. किती असणार आहे? 70 डिग्रीच असणार आहे. पण मला सांगा मित्रांनो, हा आर्क AB आणि हा आर्क डी सारखा दिसतोय का? इक्वल दिसतोय का? कॉन्ग्रुएंट दिसतोय का? दोघांचे सेंट्रल अँगल समान असून, दोघांचे माप 70 डिग्रीच असून, दोघं कॉन्ग्रुएंट दिसत नाहीत. बरोबर. तसंच पद्धतीने पुढे बघा. इथे जर बघितलं तर मला हा एक आर्क दिसतो आणि त्याच्यानंतर मला हा पण एक आर्क दिसतो. आणि हा आर्क ह्या 2 पॉइंटच्या मध्येच बनलेले आहेत. म्हणजे बघा हा एक पॉइंट बनला, हा एक पॉइंट बनला, हा झाला सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल 70 डिग्री आहे. त्यामुळे ह्या आर्कचं माप आलं 70 डिग्री आणि ह्या पण आर्कचं माप आलं 70 डिग्री. पण जर मी पाहिलं तर ते मला दोन्ही आर्क समान मापाचे दिसत नाहीत, कॉन्ग्रुएंट दिसत नाहीत. मग असं का होतं? कारण असं होण्यासाठी एक कारण महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही बघा, पहिल्या जो काही लहान सर्कल आहे त्याची एक रेडियस वेगळी आहे आणि दुसरा हा जो मोठा सर्कल आहे त्याची रेडियस वेगळी आहे. म्हणजे याच्यावरून सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की जर 2 आर्क कॉन्ग्रुएंट व्हायचं असेल, तर ते दोन्ही आर्क एकच बनले पाहिजे आहेत. म्हणजे म्हणजे त्यांची रेडियस पण समान असली पाहिजे आहे. समजा जर ते दोन्ही आर्क अशा पद्धतीनं 2 सर्कलवर बनले, की ज्या 2 सर्कलची रेडियस वेगवेगळी आहे, तर त्यांचा सेंटर अँगल समान असून सुद्धा ते 2 आर्क कॉन्ग्रुएंट नसणार आहेत. कारण का? कारण लहान सर्कलचा आर्क लहान दिसणार आहे आणि मोठ्या सर्कलचा आर्क मोठा दिसणार आहे. मग त्याच्यामुळे जर 2 आर्क कॉन्ग्रुएंट बनायचे असतील, तर त्याच्या सेंटर अँगल सोबत म्हणजे त्याच्या डिग्रीच्या मापासोबतच त्याचा रेडियस पण काय पाहिजे त्या सर्कलची समान असली पाहिजे आहे. म्हणजे काय पाहिजे आहे? रेडियस अँड मेजर ऑफ आर्क मेजर ऑफ एन आर्क शुड बी सेम. काय सर आहे? शुड बी सेम. म्हणजे काय? जर 2 आर्क कॉन्ग्रुएंट बनायचे असतील, त्यांची रेडियस आणि त्यांच्या मेजर ऑफ द आर्क हे दोघं काय आहे? समान असावे लागणार आहेत. तरच त्यांचं माप काय होणार आहे? म्हणजे ते 2 आर्क काय होणार आहे? कॉन्ग्रुएंट होणार आहेत. नाहीतर ते 2 आर्क कॉन्ग्रुएंट होणार नाहीत. समजलं का मित्रांनो? हा प्रश्न तुम्हाला एमसीक्यूला येण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे काय 2 आर्क कॉन्ग्रुएंट बनायचे असतील, तर त्याची रेडियस प्लस त्या आर्कचं माप एक पाहिजे, सिमिलर पाहिजे, समान पाहिजे. तरच ते 2 आर्क कॉन्ग्रुएंट बनणार आहेत. अशा आहे सर्वांना समजलं असेल. जर अजून समजलं नसेल तर हा व्हिडिओ परत एकदा पाहून घ्या. तुम्हाला समजून जाईल. चला आपण आता पुढच्या पॉइंटला जाऊया. बघा पुढचा पॉइंट काय आहे? पुढचा पॉइंट आहे आपल्याला द प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ एन आर्क. बघा काय दिलंय आपल्याला? एकदम तोच आहे, एकदम सोपा आहे, काही सुद्धा अडचण नाही. मित्रांनो मला एक सांगा, ह्या सर्कलला सध्या तुम्हाला किती पॉईंट दिसत आहेत? तर ए, बी, सी, डी, ई असे तुम्हाला 5 पॉईंट दिसत आहेत. मग मी काय करतो? मी कोणतेही 2-2 आर्क घेतो. मला सांगा पहिली गोष्ट. मी काय घेतलं? हा पहिला आर्क घेतला. कोणता आर्क घेतला? एबी आर्क घेतला. कुठला? आर्क एबी घेतला. प्लस आता त्यात मी काय केलं? आर्क बीसी घेतला. कोणता घेतला? आर्क
प्लस बीसी घेतला तर मला सांगा मित्रांनो एबी प्लस बीसी काय मिळणार आहे एसी मिळणार आहे ना एबीसी मिळणार आहे ना बघा एसी किंवा एबीसी मिळणार आहे म्हणजे बघा एसी डायरेक्ट घेऊ शकता किंवा ए बी सी पण डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता म्हणजे हे बरोबर आहे म्हणजेच काय झालं पहिल्या आर्कचा एंड पॉईंट दुसऱ्या आर्कचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि मग त्याच्यामुळे हे दोघा आर्कचे बेरीज होऊन हे टोटल बनू शकते बरोबर आहे आता तू पुढचं बघा मी काय म्हटलं पहिल्यांदा मी घेतलं बीसी मी काय घेतलं आर्क बीसी प्लस मी आर्क घेतला कोणता समजा पुढचा घेतो कोणता घेतला सीडीई घेतला कोणता घेतला सीडीई घेतला मग आता मला सांगा मित्रांनो टोटल आर्क किती बनला ए सीई किंवा सॉरी बीसीई किंवा बीई किंवा बीडीई कोणता म्हणला बीसीई किंवा बीडीई मग हे बरोबर आहे ना बघा इथं सुरू होत आहे आणि इथे येऊन संपत आहे म्हणजे हे पण बरोबर आहे म्हणजेच पहिल्या आर्कचा शेवटचा पॉईंट हा दुसऱ्या आर्कचा स्टार्टिंग पॉईंट असला पाहिजे त्यांची बेरीज ही एवढी येणार नाही पण आता मित्रांनो मला सांगा मी जरा वेगळं घेतलं मी काय घेतलं जरा वेगळं काय घेतलं बघा समजा मी असं घेतलं काय घेतलं मी आर्क ए बी सी घेतला मी काय घेतला आर्क एबीसी घेतला बघा आर्क ए बी सी घेतला प्लस मी आर्क बी सी डी घेतला कोणता घेतला मी बी सी डी घेतला बी सी डी घेतला आणि मी काय सांगितलं की आता यांची बेरीज मी सांगितलं की ए बी डी किंवा ए सी डी एवढी येणार आहे ए बी डी किंवा ए सी डी एवढी येणार आहे तर ही बरोबर आहे का सांगा मित्रांनो हे बरोबर आहे बघा मी परत इथं लिहितो काय चाललंय मी पहिल्यांदा कोणता घेतलाय पहिल्यांदा मी ए बी सी हा आर्क घेतलाय आणि परत मी बी सी डी हा आर्क घेतलेला नाही आता ह्याच्यामध्ये 3 आर्क आहेत मित्रांनो 1 2 आणि 3 आर्क आहे पण हा जो दुसरा आर्क आहे ना दुसरा काय झालाय इथं पण एकदा काउंट झालाय इथं पण एकदा काउंट झालाय त्यामुळे तो डबल काउंट झाल्यामुळे हे बरोबर असणार का सांगा पहिल्या आर्कचा शेवटचा पॉईंट दुसऱ्या आर्कचा सुरुवातीचा पॉईंट आहे का बघा नाही दिसत तिथं म्हणजे हे इक्वल नसणार आहे समजलं का हे इक्वल नसणार आहे कारण इथं हे डबल काउंट झालेलं आहे जर हे मला इक्वल करायचं असेल तर मला एक डबल काउंट झालेला कॅन्सल करावं लागणार आहे म्हणजे मायनस बीसी करावं लागणार इथं काय करावं लागणार आहे मायनस बीसी म्हणजे हा अर्क जो डबल झाला बीसी मला एकदा काय करावं लागणार आहे मायनस करावं लागणार आहे मग हे बरोबर येणार आहे समजलं मित्रांनो म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की जर दोन आर्कची बेरीज करत असेल तर पहिल्या आर्कचा शेवटचा पॉईंट हा दुसऱ्या आर्कचा सुरुवातीचा पॉईंट असला पाहिजे तर हे आपलं इक्वेशन काय होणार आहे बरोबर येणार आहे मग अशा पद्धतीने त्याला म्हणायचं काय प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क त्याला दुसरा भाषा सांगतो बघा चला हे बघा पहिल्यांदा हे बघा हा पॉईंट आहे कोणता ए बी सी आणि चौथा पॉईंट आहे डी चौथा पॉईंट कोणता आहे डी पॉईंट आहे समजा मी इथं काय गेलो मी ए बी सी पासून गेलो कोणतं गेलो मी ए वरनं बी वरनं सी वर गेलो आणि परत मी काय गेलो सी वरनं डी वर गेलो कुठे गेलो मी सी वरनं डी वर गेलो मग मला सांगा टोटल मी किती डिस्टन्स कव्हर केलं तर मी ए पासून डी पर्यंत डिस्टन्स टोटल कव्हर केलेलं आहे पण आता समजा मी ह्याच्या उलट बघितलं बघा काय म्हटलं मी पहिला मी गेलो ए बी सी पर्यंत आणि परत मी काय गेलो बी पासून डी पर्यंत गेलो मी कुठे गेलो बी पासून डी पर्यंत गेलो आता मी म्हणू शकतो का की मी ए पासून डी पर्यंत गेलो येस म्हणू शकतो पण मला सांगा हा जो बीसीचा हा जो पाथ आहे हा बीसीचा बघा हा बीसी हा जो बीसीचा पाथ आहे ना हा मी वर एकदा घेतलाय खाली एकदा घेतलाय त्याच्यामुळे ह्या टोटल डिस्टन्स मध्ये हे जे बीसी आहे हे बीसी 2 वेळा आलेलं आहे किती वेळा आलेला आहे 2 वेळा आलेला आहे त्याच्यामुळे मी एबीसी प्लस बीसीडी इज इक्वल टू एडी असं म्हणू शकत नाही का कारण मला हे बीसी 2 वेळा मिळालं आहे जर तुम्हाला हे टोटल एडी एवढं पाहिजे असेल तर हा जो बीसी 2 वेळा मिळाला ना त्या एकदा बीसीला मायनस करायला पाहिजे काय पाहिजे एका बीसीला मायनस केला पाहिजे तर आपल्याला ते एडी मिळणार आहे अशा पद्धतीने सेम इथं आहे मित्रांनो इथं स्ट्रेट लाईन होती इथं सर्कल आहे बस एवढंच आहे काय फरक नाही अशा हे आपल्या सर्वांना समजलं असेल चला आपण आता पुढच्या पॉईंटला जाऊ चला आता मित्रांनो सगळ्यात शेवटचा पॉईंट राहिलेला आपला काय कॉर्ड आणि आर्क यांची प्रॉपर्टी काय राहिलेलं आहे कॉर्ड आणि आर्क यांची प्रॉपर्टी राहिलेली आहे की जी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि याच्या गणित पडणार लिहून घ्या आपल्याकडनं समजलं चला आता आपण पुढे जाऊया काय सांगितलं बघा पहिलं थेरम काय बघा बघा द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट आर्क ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट म्हणजे काय म्हटलंय समजा दोन आर्क दिले बघा हा पहिला आर्क आहे कोणता एपीसी हा एक आर्क आहे आणि दुसरा कोणता आहे इक्यूडी हा एक आर्क आहे हे जर दोन आर्क कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या आतले सॉरी हे दोन आर्क कॉन्ग्रंट असतील बघा जरा मोठं करतोय दिसतंय इथं आता मी काय म्हणतो बघा समजा पहिला अर्क कोणता आहे पहिला अर्क हा कोणता एपीसी एक अर्क आहे आणि दुसरा कोणता आहे इक्यूडी हा एक अर्क आहे जर मला सांगा मित्रांनो हे दोन अर्क कॉन्ग्रंट दिले त्यांच्या आतमधली सॉरी दोन अर्क जर कॉन्ग्रंट दिले तर त्यांच्या आतमधली ही जी कॉर्ड असणार आहे ते कॉर्ड पण काय असणार आहे इक्वल असणार आहे हे थेरम आपल्याला इथं प्रूफ करायचं आहे मग आता ह्याच्यासाठी काय करावं लागणार आहे बघा जरा ह्याच्यासाठी काय करावं लागणार आहे तर मला सांगा मित्रांनो आपल्याला काय केलंय हे दोन अर्क कॉन्ग्रंट दिले आपल्याला काय केलंय हे दोन अर्क कॉन्ग्रंट दिलेले आहेत हे दोन अर्क आपल्याला
कॉन्ग्रंट दिलेले आहेत. तर त्याच्या अगोदर मला सांगा तुम्ही हे 2 ट्रायंगल बघा. पहिला ट्रायंगल कुठला आहे? ए-बी-सी. दुसरा ट्रायंगल कुठला आहे? बी-ई-डी. हा 2 ट्रायंगल आहेत बघा. दिसतंय का? अशा पद्धतीने हे 2 ट्रायंगल आपल्याला मिळालेले आहेत. आता या 2 ट्रायंगलमध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं, तर मला सांगा हा एक सेंट्रल अँगल बनतो आणि हा एक सेंट्रल अँगल बनतो. बरोबर ना? सेंट्रल अँगलच्या समोरचा आर्क जेवढा असतो, तेवढा सेंट्रल अँगलचा असतो किंवा सेंट्रल अँगल कोणता असतो? समोरच्या आर्कचा असतं. मग काय मित्रांनो, हा आर्क आणि हा आर्क कसा आहे? कॉन्ग्रंट दिलेला आहे. मग जर दोघं कॉन्ग्रंट असेल तर त्याच्या समोरचे अँगल काय असणार आहेत? कॉन्ग्रंट असणार आहे. किती आहे माहित नाही, पण कॉन्ग्रंट असणार आहे. समजा हा जेवढा आहे तेवढाच असणार आहे आणि हा जेवढा आहे तेवढाच असणार आहे आणि हा आर्क इक्वल आहे. त्याच्यामुळे हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे? इक्वलच असणार आहेत. तर याच्यावरून आपल्याला प्रूफ मिळेल बघा मित्रांनो. मग पहिल्यांदा ट्रायंगल बघा कोणता? ए-बी-सी बघा. दुसरा ट्रायंगल बी-ई-डी बघा. आणि ह्या 2 ट्रायंगलमध्ये मला सांगा, हा जो ए-बी आहे ना, ए-बीला कॉम्पोनंट कोण आहे? बी-डी आहे. कारण एकाच सर्कलची रेडियस आहे. त्याच्यानंतर हा जो बी-सी आहे, त्या बी-सीला कॉम्पोनंट आहे, बी कॉम्पोनंट आहे. कारण एकाच सर्कलची रेडियस आहे. आणि त्याच्यानंतर ह्यांच्या 2 मधला जो अँगल आहे ना, कोणता? ए-बी-सी. दुसरा जो अँगल आहे डी-बी-ई. हे 2 अँगल पण कॉन्ग्रंट आहेत का? कारण ह्यांच्या समोरचे आर्क काय आहेत? कॉन्ग्रंट आहेत आणि आर्क कॉन्ग्रंट असल्यामुळं त्यांच्या आतले अँगल पण काय असणार आहेत? कॉन्ग्रंट असणार आहेत. मग मित्रांनो साइड अँगल साइड या थेरमनुसार हे 2 ट्रायंगल काय झाले? कॉन्ग्रंट झाले. हे 2 ट्रायंगल काय झाले? कॉन्ग्रंट झालेले आहेत आणि 2 ट्रायंगल जर कॉन्ग्रंट झाले असतील, तर त्यांच्या सर्व साइड पण ट्रायंगलचे काय असतात? कॉन्ग्रंट असतात. मग ह्या साइडला ही साइड कॉन्ग्रंट आहे, ह्या साइडला ही साइड कॉन्ग्रंट आहे. त्याच्यामुळे ह्या साइडला ही साइड पण काय असणार आहे? कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणजेच एसी इज इक्वल टू काय येणार आहे? डीई येणार आहे. एसी इज इक्वल टू काय येणार आहे? डीई येणार आहे आणि हेच मित्रांनो आपल्याला प्रूफ करायचं होतं. समजलं का? बघा आता आपण हे थेरम पाहून घेऊया. बघा जसं मी आता तुम्हाला समजून सांगितलं तसंच ह्या आपल्याला इथं थेरम मध्ये बघायचं आहे. बघा पहिल्यांदा मित्रांनो काय दिलंय? आपल्याला गिवन काय आहे? इन अ सर्कल विथ सेंटर बी, बी सेंटर आहे. आपल्याला काय करायचं आहे? हे दिलेलं आहे काय? आर्क एपीसी हे बघा आर्क एपीसी याला कॉन्ग्रंट कोण आहे? आर्क डीक्यूई आर्क डीक्यूई हे 2 आर्क काय आहेत मित्रांनो? कॉन्ग्रंट आहेत हे गिवन आहे. मग आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? कॉर्ड एसी कॉन्ग्रंट कॉर्ड डी कॉर्ड एसी कॉन्ग्रंट कॉर्ड डी हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आणि प्रूफ कसं करणार? ह्या 2 ट्रायंगलला कॉन्ग्रंट दाखवून आपण प्रूफ करणार. ही प्रूफ कशी करणार मित्रांनो? तर ह्या 2 ट्रायंगलला कॉन्ग्रंट दाखवून ही प्रूफ करणार आहे. बघा कशी काढायची. इथे दिलेलंच आहे. बघा इथं आर्क अँगल एबीसी आणि डीबी. एबीला कॉन्ग्रंट कोण आहे? बघा इथं पहिल्यांदा. हे बघा इथे एबीला कॉन्ग्रुएंट डीबी हे बघा एबीला कॉन्ग्रुएंट बीडी ह्या ट्रायंगल मध्ये ही बाजू त्या ट्रायंगल मध्ये ती बाजू कशा आहे कॉन्ग्रुएंट आहे का कारण रेडियस आहे काय ते रेडियस ऑफ सेम सर्कल रेडियस ऑफ सेम सर्कल दुसरं बघा दुसरं काय दिलंय अजून इथं दिलं कोण असणार आहे बघा हे बीसी असणार आहे ह्या बीसी कॉन्ग्रुएंट कोण असणार आहे हे बी असणार आहे बीसी ला कॉन्ग्रुएंट बी बीसी ला कॉन्ग्रुएंट बी बघा इथं बीसी ला कॉन्ग्रुएंट कोण असणार आहे बी असणार आहे काय रिझन हेच रेडियस ऑफ द सेम सर्कल आणि त्याच्यानंतर ह्या दोन सर्कल मधले अँगल कोणते हे बघा अँगल ए बी सी जो अँगल दिसतो ना अँगल एबीसी याला कोण आहे डीबीई कॉन्ग्रुएंट आहे बघा डीबीई कॉन्ग्रुएंट आहे का कारण मेजर ऑफ द कॉन्ग्रुएंट आर्क का समोरचे आर्क जर कॉन्ग्रुएंट असेल हे बघा हा आर्क कॉन्ग्रुएंट आहे त्याच्यामुळे ह्यातला अँगल पण काय असणार सेंट्रल अँगल कॉन्ग्रुएंटच असणार आहे मग त्याच्यामुळे हे जे दोन ट्रायंगल बनले हे ट्रायंगल पण काय झाले कॉन्ग्रुएंट झाले कोणत्या टेस्टनुसार साइड अँगल साइड टेस्टनुसार कोणत्या साइड अँगल साइड टेस्टनुसार आणि जर मित्रांनो दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स काय असतात कॉन्ग्रुएंट असतात मग आपण इथे लिहिलं ह्या साइडला ही साइड कॉन्ग्रुएंट आहे ह्या साइडला ही साइड कॉन्ग्रुएंट आहे त्यामुळे ह्या एसी साइडला ही बी साइड पण काय असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार आहे एसी साइडला डी काय असणार आहे कॉन्ग्रुएंट असणार आहे का कारण कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सीएससीटी अशा पद्धतीनं बघा मित्रांनो खूप महत्वाचं थेरम आहे हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाण्याची शक्यता आहे जर परीक्षेला थेरम नाही विचारलं तर याच्यावरच आधारित गणित तर विचारलं जाणारच आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे समजलं का मित्रांनो तर चला आपण आता आपल्या मेन भागाकडे वळूया जो की आपला मेन भाग आहे एक्सरसाइज 3.1 तर नमस्कार मित्रांनो आता आपण एक्सरसाइज आपला 3.1 सुरू करत आहे त्यातील हे पहिलं गणित आपल्या समोर दिलेलं आहे पहिल्या गणिताला आपण काय करूया वाचून घेऊया बघा पॉइंट्स जी डी ई एफ हे बघा जी डी ई एफ हे जे पॉइंट्स आहेत ना ते काय कोण सायक्लिक आहेत कोण म्हणजे काय एक सर्कलवर असलेले पॉइंट्स कोणतं एकाच सर्कलवर असलेले पॉइंट्स ऑफ द सर्कल्स विथ द सेंटर सी आणि सेंटर सी आहे मग आपण विचार काय बघा ईसीएफ अँगल किती आहे 70 डिग्री आहे बघा ईसीएफ हा जो अँगल दिलेला ना हा किती डिग्री आहे
70 डिग्री दिलेले आहे आणि विचारलंय दुसरं काय दिलंय आर्क DGF आर्क DGF हा जो आर्क आहे ना हा आर्क पण दिलाय किती हा 200 डिग्री आपल्याला आर्क दिलेला आहे. मग विचारलं काय आर्क DE काढा. आर्क काय काढा? डी काढा आणि दुसरा काय विचारलं आर्क DEF काढा. आर्क कोणता काढा? DEF हा पण आर्क काढा. कोणता? हा DEF हा आर्क किती हे आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो. समजलं? तर एकदम सोपं गणित आहे. चला आपण बघूया ह्याला कसं सोडवायचं. बघा सर्वात पहिल्यांदा मला सांगा मित्रांनो जर आर्क EF सॉरी अँगल जर ECF जर मला 70 डिग्री दिला असेल तर आर्क EF पण किती असणार आहे? 70 डिग्री असणार आहे का? कारण डेफिनेशन ऑफ द आर्क डेफिनेशन काय आहे आर्कचे? सेंट्रल अँगलचं माप जितकं असतं तितकं त्याच्या समोरच्या आर्कचं माप असतं. मग लिहूया इथं. देअरफॉर अँगल ECF is equal to 70 degree. Therefore, arc EF is equal to 70 degree. काय येणार आहे? डेफिनेशन ऑफ आर्क. डेफिनेशन ऑफ आर्क. पहिला पॉईंट आपला संपलेला आहे. आता बघा दुसरा पॉईंट घेऊया. आता मला सांगा मित्रांनो, आता मला सांगा हा आर्क किती दिला आपल्याला? हे बघा हा आर्क DGF हा आर्क किती दिलाय? 200 डिग्री दिलाय. हे घेऊन लिहूया इथं. आर्क DGF हे बघा DGF मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 200 डिग्री दिलेला आहे. मला सांगा मित्रांनो अँगल DCF म्हणजे हा जो अँगल आहे हा किती अँगल येणार आहे? हा पण अँगल येणार आहे 200 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल DC DGF तर 200 असेल तर अँगल DCF हा पण अँगल किती असणार आहे? 200 डिग्री अँगल असणार आहे. DCF इज इक्वल टू 200 डिग्री अँगल असणार आहे. काय इथं पण डेफिनेशन ऑफ आर्क. डेफिनेशन ऑफ आर्क. समजलं मित्रांनो? कारण आर्क एवढं माप असतं आर्क एवढं माप असतं अँगलचं आणि अँगल एवढं माप असतं आर्कचं. आता बघा मित्रांनो मला सांगा हा 200 डिग्री मला मिळालाय हा 70 डिग्री मला मिळालाय. आता मी याचं माप काढू शकतो नाही सांगा याचं माप काढू शकतोय. याचं माप किती असणार आहे? टोटल 307 मधनं ही दोघांची बेरीज वजा करायची. बघा मग काय येणार आहे? देअरफॉर मेजर ऑफ अँगल कोणता येणार आहे? DCE मेजर ऑफ अँगल DCE इज इक्वल टू किती येणार मला सांगा? 360 मायनस या दोघांना मायनस करायचं 70 मायनस किती येणार 200 येणार आहे. मग किती येतं बघा 290 मायनस 200 इज इक्वल किती आलं 90 डिग्री आलं. मग मेजर ऑफ अँगल BCE किती आला 90 डिग्री आला. आता मला सांगा हा अँगल जर 90 डिग्री आला तर मला सांगा आर्क किती येईल? आर्क पण 90 डिग्रीच येणार आहे. देअरफॉर मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल किती असणार आहे? 90 डिग्रीच असणार आहे का? डेफिनेशन ऑफ आर्क. बघा मग आर्क DE आपल्याला मिळालेला आहे. अशा पद्धतीने बघा सोपं आहे की नाही सांगा? खूप सोपं आहे. हे झालं आपलं पहिल्या प्रश्न उत्तर. आता दुसरा प्रश्न उत्तर बघा. दुसरा कुठला विचारलाय? DEF विचारलाय. DEF. मग DF कसा बनतो? D प्लस EF. देअरफॉर आर्क DEF इज इक्वल टू आर्क DE प्लस EF. D प्लस आर्क EF. मग DE किती आलाय? 90 आलाय. प्लस EF किती आला बघा? EF आर्क किती आहे? EF आर्क हे बघा इथं 70 डिग्री आहे. किती आहे? 70 डिग्री आहे. मग किती आलं टोटल? 160 डिग्री आलेलं आहे. आर्क DEF. अशा पद्धतीनं. समजलं का मित्रांनो? तर हे आपलं पहिलं गणित आहे. खूप सोपं गणित आहे. काही सुद्धा अवघड याच्यामध्ये नाही. तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे. हे झालं आपलं पहिलं गणित. चला आपण आता काय करूया दुसऱ्या गणितावर जाऊया. बघा हे आपलं दुसरं गणित असणार आहे. जरा मोठं करू आपण याला व्यवस्थित दिसायला. बघा. हां, दुसरा गणित वाचू पण काय दिलं बघा. ट्रायंगल QRS. QRS हा QRS कसा आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे मित्रांनो. कसला ट्रायंगल आहे हा? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? ऑल साइड्स आर इक्वल म्हणजे ही साइड, ही साइड कशी असणार आहे? इक्वलच असणार आहे. मग लिहून घेऊया. मग किती लिहिलं इथं? ट्रायंगल QRS इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. मग जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर साइड्स काय झाल्या? कॉन्ग्रुएंट झाल्या म्हणजेच देअरफॉर RQ कॉन्ग्रुएंट RS कॉन्ग्रुएंट इथं लिहा साइड. साइड RQ कॉन्ग्रुएंट साइड RS कॉन्ग्रुएंट साइड QS. इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे तिन्ही साइड कॉन्ग्रुएंट आहेत ते इथं मी लिहून घेतलं. आता मला सांगा मित्रांनो ह्या ज्या तिन्ही साइड आहेत ना ह्या तीन साइड ह्या सर्कलच्या काय आहेत त्या
कॉर्ड पण आहेत लिहायचे तर देअरफॉर these sides are chord of circle. काय chord ऑफ सर्कल. मग ह्या जर तीन साइड सर्कलच्या तीन कॉर्ड आहेत आणि त्या जर कॉन्ग्रुएंट आहेत तर त्या कॉन्ग्रुएंट कॉर्डच्या समोरचे आर्क काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंटच असणार आहेत. आताच आपण थेरम बघितलं. therefore आर्क corresponding to congruent chord are congruent. म्हणजे काय मित्रांनो, समजा ही कॉर्ड आणि ही कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्यांच्या समोरचा हा अर्क आणि हा अर्क काय असणार आहे? कॉन्ग्रुएंटच असणार आहे. अशाच पद्धतीनं आर्क सॉरी ही कॉर्ड आणि ही कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्याच्या समोरचा हा अर्क आणि हा अर्क काय असणार आहे? कॉन्ग्रुएंटच असणार आहे. त्याच्यामुळे तिन्ही कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत आणि तिन्ही कॉर्ड कॉन्ग्रुएंट असल्यामुळे त्याच्या समोरच्या तिन्ही आर्क काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंटच असणार आहेत. ते मी इथं लिहिलेलं आहे. देअरफॉर आर्क पहिला आर्क कोणता आहे? पी आर आर्क पी आर कॉन्ग्रुएंट आर्क आर एस कॉन्ग्रुएंट आर्क एस क्यू कॉन्ग्रुएंट आर्क एस क्यू झालेलं आहे मित्रांनो. समजलं का? मग आता मला सांगा मित्रांनो, ह्या तिन्ही मग झालं आपण पहिली प्रूफ आपली आली बघा. इथं पहिलंच केलं प्रूफ आपण आहे का अशा पद्धतीनं. हे पहिलं झालं. तर दुसरं विचारलंय आर्क क्यू आर एस इज इक्वल टू 240 डिग्री. आपल्याला काय करायचंय? म्हणायचंय, काढायचंय, दाखवायचंय. आता बघा मला सांगा मित्रांनो, काय होणार इथं? तिन्ही आर्कची बेरीज किती असते मित्रांनो? चला तिन्ही आर्कचे कसे आहेत? इक्वल आहेत. समजा त्यांना आपण काय म्हणलं? इज इक्वल टू एक्स म्हणलं. तर तिन्ही आर्कला काय म्हणलं? एक्स म्हणलं. आणि तिन्ही आर्कची बेरीज किती असते? आता मला सांगा, पहिल्या आर्कचं, दुसऱ्या आर्कचं, तिसऱ्या आर्कचं मग समान आहे आणि समान आहे किती माहिती आहे पण समान आहे. मग इज इक्वल टू काय म्हणलं त्याला? एक्स म्हणलं. मग इथं लिहूया परत एकदा वाटल्यास. आर्क पी आर इज इक्वल टू आर्क आर एस इज इक्वल टू आर्क एस क्यू इज इक्वल टू एक्स म्हणलं. काय म्हणलं त्यांना? एक्स म्हणलं का? तिघांची वापस समान आहे ते. मग जर तिन्ही आर्कची जर बेरीज केली तर ते किती मिळणार? 360 मिळणार आहे. म्हणजे ह्या एक्स प्लस हा एक्स प्लस हा एक्स इज इक्वल टू किती मिळणार आहे? 360 डिग्री मिळणार आहे. म्हणजे 3x इज इक्वल टू 360 म्हणजे एक्स किती आला? 120 डिग्री आला. किती आला? एक्स इज इक्वल टू 120 डिग्री आलेला आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, मला काढायचं काय? आर्क क्यू आर एस काढायचं मला. काय काढायचं आहे? आर्क आर्क क्यू आर एस. क्यू आर एस कुठे पाहूया चला. बघा इथं आर्क क्यू आर एस. क्यू आर एस म्हणजे हा एक आर्क आणि हा एक आर्क. म्हणजे आर्क आर क्यू प्लस आर्क आर एस. आर्क आर क्यू प्लस आर्क आर एस. ठिकाणचे माप एक्स होते. एक्स आला 180 डिग्री म्हणजे दोघं पण आले 180 म्हणजे 120 प्लस हे 120 किती आलं टोटल? 240 डिग्री आलं. किती आलं? 240 डिग्री आलेलं आहे. म्हणजे आर्क क्यू आर एस इज इक्वल किती आलेलं आहे? 240 डिग्री आलेलं आहे मित्रांनो. समजलं का? बघा मग अशा पद्धतीने एवढं गणित होतं. खूप सोपं गणित आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा का तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. भविष्यात तुम्हाला याचा वापर करायचा आहे. झालं? हे दुसरं आलेलं आहे आपल्या गणित. तर अशा पद्धतीने आपण याला सोडविलेलं आहे. चला आपण काय करूया? तिसऱ्या गणितावर जाऊया. हे शेवटचं गणित राहिले आपलं. चला मित्रांनो, आता हे आपलं तिसरं गणित. एक्सरसाइज 3.3 मधलं हे तिसरं गणित आणि शेवटचं गणित आपल्याला राहिलेलं आहे. बघा वाचा तिसरं गणित काय? तिसरं गणित राहिले आपल्याला. चला बघा काय दिलंय? कॉर्ड एबी ला कॉन्ग्रुएंट कुठले कॉर्ड दिला? सीडी दिला. मग बघा कॉर्ड एबी कुठे आहे? हे बघा ही एबी कॉर्ड आहे आणि ही सीडी कॉर्ड आहे. एबी कॉर्ड सीडी कॉर्ड. मग ह्या दोन कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरचे दोन आर्क पण काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंटच असणार आहेत. मग आपल्याला दाखवायचं ते बघू काय करायचं. चला आता मला सांगा मित्रांनो, गिवन काय पहिल्यांदा? गिवन. मग गिवन लिहूया चला. गिवन काय पहिल्यांदा? एबी ला कॉन्ग्रुएंट कोण आहे? कॉर्ड सीडी. कॉर्ड एबी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सीडी. एबी ला कॉन्ग्रुएंट कोण आहे? सीडी आहे मित्रांनो. मग सांगा मित्रांनो, हे जे एबी कॉर्ड बनले ना, एबी कॉर्ड हे कोणाकोणापासून बनल्या? एसी प्लस सीबी पासून बनल्या. देअरफॉर कॉर्ड एसी प्लस कॉर्ड सीबी इज इक्वल टू एबी माप किती झालं?
एसी प्लस सीबी आणि सीडी किती झालं सीडी सीबी प्लस पीडी पण नाही तर आर्क पाहिजे काय पाहिजे सॉरी आर्क पाहिजे आपण पहिल्यापासून लिहू चला बघा आता काय झालंय मला सांगा एबीच्या समोरचा अर्क कोणता आहे एसीबी आणि सीडीच्या समोरचा अर्क कोणता आहे सीबीडी आहे मग जर एबी कॉन्ग्रंट सीडी असेल तर आर्क एसीबी कॉन्ग्रंट आर्क काय असणार आहे सीबीडी असणार आहे असेल जर फोर आर्क एसीबी कॉन्ग्रंट आर्क काय येणार आहे सीबीडी काय लिहिणार कंसात आर्क करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट कॉर्ड आर कॉन्ग्रंट म्हणजे काय ज्या कॉर्ड आहेत त्यांच्या समोरचे आर्क म्हणजे समजा ही कॉर्ड आहे आणि ही कॉर्ड आहे या दोन्ही कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या समोरचे आर्क पण काय असणार आहेत कॉन्ग्रंटच असणार आहेत ते तिथे मी लिहिलेलं आहे आता मला सांगा मित्रांनो आर्क एसीबी कसा मधला आर्क एसीबी आर्क एसीबी कसा मधला एसी प्लस सीबी आर्क एसी प्लस आर्क सीबी इज इक्वल टू काय असणार आहे आता हा आर्क कसा बनलाय सीबी प्लस पीडी मग आता सांगा मित्रांनो या सीबी ला हे सीबी काय झालं कॅन्सल झालं उरलं किती मग एसी इज इक्वल टू बीडी उरलं आर्क एसी कॉन्ग्रंट आर्क बीडी अशा पद्धतीने हे आपण इथं प्रूफ केलेलं आहे समजलं मित्रांनो खूप सोपी गणित आहेत फक्त तुमची बेसिक कन्सेप्ट थोडीशी कमांड पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण हे लेक्चर खूप मोठं बनवलेलं आहे का कारण तुम्हाला बेसिक कन्सेप्टच समजले पाहिजे आहेत ठीक आहे चला तर या गणिताचे स्क्रीनशॉट घ्या जर काही समजलं नसेल तर परत विचार कमेंटमध्ये मला सांगा त्याच्यावर आपण नक्की पुढचा व्हिडिओ बनवू तर चला मित्रांनो आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या 3.4 एक्सरसाइज आणि त्याच्या कवरील कन्सेप्ट सोबत धन्यवाद